की गेल्या वेळेस जो गोंधळ उडाला आणि ज्या पद्धतीने हा जो आरक्षणाचा जटिल प्रश्न झालेला आहे, म्हणजे एकीकडे ओबीसी मधून मागणी होत आहे, दुसरीकडे ओबीसीला धक्का न लागता तुम्ही आरक्षण द्या अशा प्रकारची ओबीसीची मागणी आहे। त्यामुळे याच्यावर चांगला तोडगा मी सुचवण्यासाठी आलो होतो। माझं म्हणणं आहे की ओबीसीला धक्का न लागता आरक्षण देता येईल, त्यासाठी आपल्याला कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला, जो वेल नोन फॉर्म्युला आहे, जे कर्पूरी ठाकूर साहेबांना भारतरत्न मिळालेला आहे, त्यासाठी तो फॉर्म्युला जर आपण लावला, त्यानंतर आपल्यासाठी काही नवीन नाही आहे फॉर्म्युला। हा फॉर्म्युला मी सांगतो तो महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे। 1965 साली माननीय मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हा फॉर्म्युला वापरला होता। जे ओबीसीला आरक्षण होतं ते आधी 10% होतं आणि 4% भटक्या विमुक्तांसाठी होतं। ते त्यांनी हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हा फॉर्म्युला वापरला गेला। त्यानंतर माननीय शरद पवार साहेबांनी 1994 साली तोच फॉर्म्युला वापरला। अर्थात त्याचं खरं म्हणजे माझ्यामुळे तो फॉर्म्युला आला असं म्हटलं तरी चालेल, कारण धनगर समाज हा भटक्या विमुक्तांमध्ये त्यांची मागणी होती, त्याला आमचा विरोध होता। माझा मकराम पवार, त्यावेळेस लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, आम्ही सगळे भटक्या विमुक्तांचे लोक आम्ही विरोध करत होतो आणि धनगर समाजाला ओबीसीमध्ये टाकू नका, सॉरी आमच्या भटक्या विमुक्तांमध्ये टाकू नका, त्यांना वेगळं आरक्षण द्या असं माझं म्हणणं होतं। तसंच बंजारी एक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि बंजारी सुद्धा वेगळे आहेत, बंजारा वेगळे आहेत, त्यांना सुद्धा भटक्या विमुक्तांमध्ये टाकू नका असं माझं म्हणणं होतं। माननीय शरद पवार साहेबांनी जे मंडळ आयोग लागू करताना एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्व पक्षही होते ते आणि विद्वान लोक, अभ्यासू लोक, पत्रकार वगैरे सगळ्यांना बोलावलं होतं। हा निर्णय घ्यायचा आहे, 27% आरक्षण लागू करायचं होता। त्यावेळेस आवर्जून मला बोलावलं होतं आणि आम्ही फार मोजक्या लोकांनी त्यात आपले मत व्यक्त केली होती। त्यामध्ये माननीय गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ साहेब होते, आमचे लक्ष्मण माने साहेब, मकराम पवारजी, मी आणि माननीय शरद पवार असे 5-7 लोकच बोलले होते। त्या सजेशन कोणाचं मागितलं होतं त्यामध्ये। आज मी या ठिकाणी आलो आहे आणि जे सरकारकडे आलो आहे तोच फॉर्म्युला घेऊन आलेलो आहे। हाच फॉर्म्युला आपण जर वापरला तर कुणबी मराठा यांना वेगळं आरक्षण जर काढून दिलं तर कोणाला धक्का लागत नाही। जे आपलं आरक्षण आहे ते आता 32% ओबीसीना आरक्षण दिलेलं आहे, ते आरक्षण आपण 38% पर्यंत वाढवू शकतो, कारण बांटे आयोगाने सांगितलं की ओबीसीची टक्केवारी जी आहे, म्हणजे ओबीसीची जनसंख्या त्यांनी सांगितलं की ती 37.88 आहे, याचा अर्थ 38% आपण करू शकतो। सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता पण दिलेली आहे। आपल्याला माहित आहे की आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने हे प्रकरण कोर्टात गेलं होतं आणि कोर्टाला त्याला एक प्रकारची मान्यता दिलेली आहे। आता लोकसंख्या आपल्याला मिळाली, याच्यापूर्वी लोकसंख्या आपल्याकडे नव्हती। तामिळनाडूमध्ये जे आरक्षण चालू आहे 69%, कारण की त्या राज्याने लोकसंख्या केली होती आणि म्हणून योगायोगाने आपल्या इथे लोकसंख्या बांटे आयोगाने केलेली आहे। त्यामुळे आपल्याकडे 38% ओबीसीची फिगर आल्यामुळे आपण 38% आरक्षण देऊ शकतो। हे 38% आणि 20% SC STचे एकूण 58% आपण आजच्या घडीला आरक्षण देऊ शकतो, जे की आपण 62% दिलेलं आहे। म्हणजे 62% द्यायची गरज नाही, ते आपण खाली आणून या भटक्या विमुक्तांना वेगळं आणि त्याशिवाय हरिभाऊ राठोड माध्यमांशी संवाद साधत होते, त्याकडे लक्ष असेलच, मात्र या क्षणाची सगळ्यात मोठी घडामोड सध्या आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। हायकोर्टाने जे आदेश दिलेले आहेत, आता मनोज जरांगेंची पुढची भूमिका काय हा प्रश्न अजूनही कायम आहे। आपण पाहतोय मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी झाली। कालच्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयानं मराठा आंदोलक आणि राज्य सरकार, पोलीस यांच्यावर सुद्धा ताशेरे ओढले आणि 24 तासांमध्ये आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईमधील सगळा परिसर खाली करण्याचे आदेश दिले।